काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीने आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी काळातील निवडणुका ह्या सोबत लढणार असल्याची घोषणा सुद्धा या ठिकाणी केली। आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे आहेत। भाऊ, काय सांगाल, आज वंचित आणि काँग्रेसची या ठिकाणी आघाडीची घोषणा झाली, आगामी काळात सुद्धा सोबत असणार आहेत? निश्चितच आज एक दूरगामी परिणाम करणारी ही घोषणा आहे। शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन एकत्र चालणारे पक्षांनी एकत्र आलं पाहिजे अशा पद्धतीचं विचार सर्व मांडत होते। जातीयवादी शक्तींना परास्त करण्यासाठी हे आवश्यक देखील होतं आणि त्यामुळं महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ हे बाळासाहेब आंबेडकरांना भेटले होते आणि त्या अनुषंगाने आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे सर्व वरिष्ठ नेते एकत्र येऊन आम्ही केलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्रितरित्या ही निवडणूक लढवायची असं आम्ही ठरवलंय आणि निश्चितपणे त्याचा परिणाम या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर अत्यंत जोरदारपणे होणार आहे। ही जी युती जी आहे तुमची जिल्ह्यापुरती मर्यादित आहे की संपूर्ण राज्यभर असणार? या निश्चितच आज तर आमची जी चर्चा झालेली ती जिल्ह्यापुरती आहे, पण हा जिल्हा हर्षवर्धनदादा सपकाळ प्रदेशाध्यक्ष यांचा देखील जिल्हा आहे, त्यासोबतच बाळासाहेब आंबेडकरांचाही जिल्हा आहे आणि त्यामुळं हा बुलढाणा पॅटर्न निश्चितपणे राज्यात देखील राबवला जाईल। फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आहे की आगामी काळातील जिल्हा परिषद आहे, पुन्हा विधानसभा असतील त्यासाठी? स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या या सगळ्यांसाठी हा निर्णय आहे आणि त्यासोबतच निश्चितपणे याचे परिणाम पुढच्या विधानसभा लोकसभेला देखील जाणवतील। आघाडीमध्ये अजून दोन पक्ष बाकी आहेत, ते सुद्धा सोबत असणार आहे याच्यात? निश्चितच महाविकास आघाडी जी आहे त्याची आमची आधीच चर्चा झालेली आहे आणि त्यामुळं आता महाविकास आघाडी अबाधित राखत काँग्रेस आणि वंचित हे देखील पक्ष सोबत आलेले आहेत, त्यामुळं ही आघाडी आता आणखी मोठी झालेली आहे, आणखी मजबूत झालेली आहे। वंचितच्या नेत्या सविताताई मुंडे आहेत। ताई, काय सांगाल, आघाडीमध्ये तुम्ही सहभागी झालात, खरंच आघाडी झाली आता? सध्या तरी आम्ही काँग्रेसमध्ये सहभागी आहोत, काँग्रेसच्या विचाराचे आहोत। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे आदेश आले तर ह्या निवडणुका अशाच लोकसभेपर्यंत केल्या जातील। नक्कीच। तर हे होते वंचितचे नेते आणि काँग्रेसचे नेते ज्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह ज्या काही निवडणुका आहेत त्या एकत्रित लढण्याचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतला आहे। कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।